नमस्कार, मी अशोक कांबळे. आपले AK न्यूज चॅनलमध्ये स्वागत. या कार्यक्रमाचं उद्घाटन झाले त्या ठिकाणी आपण जाहीर करत सर्व भद्राणी पश्चिम मार्गशीत दुःख मागण्या सर्व जग या ठिकाणी सुखी व्हावं, आनंद व्हावं असा संतांचा संदेश आणि त्या संतांशी असणारा अभ्यास त्या ठिकाणी यानंतर माननीय श्री बदामाजी आबा माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा देखील या ठिकाणी सत्कार होईल. मी श्री चक्रधरजी बोडके यांना विनंती करतो की आपण आबाचा यथोचित सन्मान करावा. आबाला विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. यानंतर ॲडव्होकेट आमचे मार्गदर्शक संजयजी काळे साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. मी या ठिकाणी राजेंद्र काकडे यांना या ठिकाणी विनंती करतो की ॲडव्होकेट काळे साहेबांचा यथोचित आपण या ठिकाणी सन्मान करावा. राबवणारे व्यक्तिमत्व, उद्योजकतेला या ठिकाणी प्राधान्य देणारे व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्याला आपलंसं वाटणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा उल्लेख केला जाईल असे आमचे मार्गदर्शक श्री ॲडव्होकेट संजयजी काळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यानंतर माननीय श्री विश्वनाथजी सोनवणे यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. विश्वनाथजी सोनवणे यांचा सन्मान या ठिकाणी या सोहळ्यानिमित्त होत आहे. सरपंच गोळस यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. यानंतर माननीय श्री तुकाराम दादा तळतकर यांचा सत्कार बापूसाहेबजी हुंडे यांच्याशी तुकाराम दादा तळतकर यांचा आपण यथोचित सन्मान करावा. माननीय श्री तुकाराम दादा तळतकर यांना विनंती आहे आपण करत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना या ठिकाणी आहे. यानंतर माननीय श्री देवदास काका खरात यांचा सत्कार होईल. माननीय श्री देवदास काका खरात यांचा सत्कार रामप्रसाद काकडे आहे. आपण देवदास काका खरात यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण महाराष्ट्र पत्रकार संघ बीड जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान आयोजकांच्या वतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हा पुरस्कार टाकलेले माननीय श्री सोमनाथ पाटील मुख्य संपादक दैनिक गुजरात सेनापती मुंबई यांचा यथोचित सन्मान होईल. या ठिकाणी हुंडे बापू यांना विनंती करतो की आपण माननीय श्री सोमनाथ पाटील यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. हा सन्मान झाल्यानंतर लगेच आपण या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी सत्कार होत आहे. हुंडे बापू साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहे. मी उपस्थितांना सांगू इच्छितो की आपण महाराष्ट्र पत्रकार संघ आयोजित पुरस्कार या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सर्व मान्यवरांचा यथोचित या ठिकाणी पुरस्कार स्वीकारत असताना त्यांनी केलेल्या कार्याच्या लेखाजोखा सुद्धा मी या ठिकाणी व्यक्त करत आहे. मी प्रथमतः आमंत्रित करतो माननीय श्री ज्ञानोबा पोपळे यांना मोफत हा पुरस्कार झालेला आहे. माननीय श्री सुनील ज्ञानोबा पोपळे यांना विनंती आहे की आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी समोर येत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण पुरस्कार देण्यासाठी या ठिकाणी समोर मारायचा आहे. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण या ठिकाणी होत आहे. माननीय सुनील पोपळे यांना सामाजिक चळवळीमध्ये सहभागी असणारे व्यक्तिमत्व, ओबीसी महामंडळासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलं. भाषिक साप्ताहिक संघ संस्थापक अध्यक्ष प्रकाश हजार मासिक नागिक वार्ता
बीड या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी सुनील प्रोफेसर यांचा सन्मान सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे. शाल श्रीफळ सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन या ठिकाणी महाराष्ट्र पत्रकार संघ या ठिकाणी या मागे जोरदार टाळ्यामध्ये आपण यानंतर माननीय श्री अंकुश मी प्रमुखांना विनंती करतो 13-14 पुरस्कार आपल्यासोबत वितरित करत आहे. सर्व प्रमुखांना विनंती आहे की या ठिकाणी उभा राहत आहे. माननीय श्री अंकुश रामराव वाकरे यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी येत आहे. माननीय श्री अंकुश रामराव वाकरे यांना दर्पण पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आपण पुरस्कार वरती या ठिकाणी उभा राहून शहराचा पुरस्कार आपण देणार आहोत. देशोन्नतीच्या माध्यमातून या ठिकाणी पत्रकारिता मराठवाड्यात नेमकं काम त्यानंतर युवा चाणक्य हे या ठिकाणी दैनिक सूर्योदयचा 2016 साली देवराई पत्रकार संघाची स्थापना पत्रकारांच्या अडचणी सोडवणे खंबीरपणे पत्रकारांच्या पाठीवर उभे राहणे पत्रकारांच्या मनात आपुलकीची जाण व्यक्त करणारे हे व्यक्तिमत्व दैनिक सूर्योदय पुरस्कार 2017 युवा पुरस्कार 2017 महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई राज्यस्तरीय अधिवेशन म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार देण्यात आला. त्यांचं कृत्रिम अभिनंदन. सर्व उपस्थितांना विनंती आहे जोरदार पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत. यानंतर पुढील पुरस्कार जे आहेत माननीय श्री रामप्रसाद शिवाजी चळक आदर्श सरपंच गिरगाव यांना विनंती आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी समोर आहे. राष्ट्रपती पुरस्कार सदस्यपदी भंडारा पुरस्कार संत गाडगेबाबा पुरस्कार स्मारक विनंती पुरस्कार युनिव्हर्सिटी मिळवून देणारे माननीय रामप्रसाद शिवाजी चळक यांचा सन्मान सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. गावामध्ये विविध कामे अंडरग्राउंड आणण्याचे काम अंगणवाडी इमारत शाळेची इमारत अशी विविध कामांनी केलं. जोरदार टाळ्यामध्ये आपण त्यांनी या ठिकाणी यानंतर माननीय श्री सुरेश वाडकर समोर यांना विनंती आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी समोर येत आहे. शाल श्रीफळ मानचिन्ह आणि मानपत्र यांनी या ठिकाणी पुरस्काराचा सन्मान होत आहे. मी त्यांच्यासोबत असलेल्या सर्व जे कोणी या ठिकाणी नातेवाईक आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी येत आहे. सुरेश वाडकर यांना विनंती आहे आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर येत आहे. आपल्या कार्याचा हा गौरव आहे. ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम केलेली या व्यक्ती आहेत. अंगणवाडी पोलीस शाळेच्या व्यायामशाळा श्री महाराज मंदिर सुशोभीकरण वेगवेगळं काम शिरस स्मारकामध्ये या सरपंचांनी केलेलं आहे. सरपंच पुरस्कार महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी देत आहोत. त्यांचा समोर एक मिनिट समोर उद्योगरत्न पुरस्कार यांना या ठिकाणी मिळतोय. त्यांच्यासोबत त्यांच्या या ठिकाणी सहचारी असतील त्यांना विनंती आपण सोबत येत आहे. कौटुंबिक जर घरची या ठिकाणी उपलब्ध असतील आहे किंवा पत्नी आता डॉक्टर सांगितलं क्लिनिकचं काम करून ड्रायव्हर आणि नंतर या ठिकाणी वाहनाचा खरेदी विक्रीचा व्यवसाय या व्यक्तीने मत केला आणि एक उद्योजक म्हणून या ठिकाणी समोर मारुती सुधरवला. मी साईनाथ डॉक्टर सदस्य यांचा सन्मान करण्याची विनंती सर्व प्रमुखांना करतो. गाडीच्या एका क्लिनिकपासून चालू केलेला हा व्यवसाय आज उद्योगातला उत्पन्न या ठिकाणी ठरलेला आहे. अतिशय अचंबित करणारा हा पुरस्कार त्या ठिकाणी त्यांना मिळतो आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत गुच्छ देण्यात
हा समोर मी पुरस्कार देण्याची विनंती करतो. तर आपल्या लोकांनी या ठिकाणी घरचे पत्नी वगैरे आई वडील कोणी असतील तर त्यांच्यासोबत आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी हा, एक मिनिट समोर. यानंतर डॉक्टर मालती रंगोकर आरोग्य सेवा रत्न पुरस्कार यांना विनंती आहे आपण सपत्नी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत आहे. गुणपत्र नाना आणि राणी यांच्या कार्याची जाण असलेले सर्व मान्यवरांना जास्तीत पुरस्काराचा सन्मान या ठिकाणी होत आहे. प्रेक्षकांना विनंती आपण जोरदार टाळ्यावर विद्यार्थी दर्शक विचार असणारे सुरेश देवी या ठिकाणी सेवा करतात. या ठिकाणी कोणी तत्परता डॉक्टर मालती दरड संपूर्ण दरड यांना या ठिकाणी हा पुरस्कार देत आहोत. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा हा आरोग्य सेवा रत्न पुरस्कार या ठिकाणी आपण त्यांना शाल श्रीफळ सन्मान चिन्ह मानपत्र देऊन यांचं या ठिकाणी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मुख्य प्रमुख पाहुणे यांच्या सर्वांच्या राजू तात्या जहांगीरदार यांना उद्योग रत्न पुरस्कार या ठिकाणी देऊन पाहत आहोत. माननीय श्री राजू तात्या यांना विनंती आहे की आपण सपत्नी या पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. आपल्या आई वडील कोणी आले असतील तर त्यांना आपण सोबत आल्यावर 25 वर्ष दुबईमध्ये या ठिकाणी काम केलं. त्यानंतर हंगामी फेब्रुवारी या ठिकाणी शेतीकडे लक्ष जहांगीरदार यांनी केलेलं आहे. त्यांना उद्योग रत्न हा पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत. जोरदार टाळ्या. यानंतर डॉक्टर काळे बळीराम बाजीराव आरोग्य सेवा श्री साई हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा करण्याचं काम सातत्याने केलं असतात. आपल्या गुरुजनांनी पुरस्काराची सोबत त्यांचे नातेवाईक कुटुंबाला जे कोणी असतील त्यांनी तात्काळ व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी घेतलेला आहे. खरंच आपल्या कार्याचं कौतुक आहे. डॉक्टर काळे बळीराम बाजीराव स्वतःला हृदयविकाराचा आधार झाला असताना सुद्धा त्याच्यातून सावरत पुन्हा रुग्णसेवा करावी अशी प्रेरणा त्यांना या ठिकाणी मिळाली. डॉक्टर समोर माननीय श्री सतीश भागीरथ शेळके कृषीरत्न पुरस्कार यांना या ठिकाणी आपण देत आहोत. माननीय श्री सतीश भागीरथ शेळके आणि त्यांचे सर्व सहकारी नातेवाईक कुटुंबीय जे मित्र परिवार आहेत त्यांना या ठिकाणी ग्रामस्थ सहकारी हा सरपंच ग्रामस्थांनी सरपंच म्हणून त्यांची या ठिकाणी निवड केली आहे. आणि धारवंडा या गावाला संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार देखील त्यांनी या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. सतीश भागीरथ शेळके व त्यांच्या सहकार्यासाठी या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानपत्र सन्मान चिन्ह शाल श्रीफळ यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्व मान्यवरांना जास्तीत जास्त सन्मान होत आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवून आपण सन्मान होत आहे. सर्व सहकार्यांच्या हस्ते ते सन्मान या ठिकाणी स्वीकारत आहेत. यानंतर माननीय श्री पुष्पा विष्णू घोडके आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना या ठिकाणी आपण देऊन पाहत आहोत. करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय देदीप्यमान कार्य घोडके सरांनी केलेलं आहे. 100% प्रतिनिधी दरवर्षी 2 विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च उचलणारा शिक्षक YouTube चॅनलवर घोडके गुरुजींच्या 100 करोड कथा नावाचं चॅनल करून विद्यार्थ्यांमध्ये मूल्य शिक्षणाचा प्रसार करणारे श्री घोडके यांचा या ठिकाणी सहकुटुंब या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून आपण धन्यवाद. यानंतर पुरस्कार माननीय श्री शिंदे भारतबाबा आदर्श शिक्षक पुरस्कार शिंदे सरांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान होत आहे. वाचनाची आवड असणारे व्यक्तिमत्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटोडा या ठिकाणी सध्या कार्यरत आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणून या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी शिंदे सरांचा यशस्वी सन्मान होत आहे.
जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करावं. यानंतर आमचे मार्गदर्शक आदरणीय तुकारामजी पंढरीनाथ पवार सर आदर्श ग्रामीण भागातील लवाणी भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लावून त्यांना त्यांच्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम आमचे मार्गदर्शक तुकारामजी पवार सर या ठिकाणी नेहमी करत असतात. शाळा पाहिल्यावर उपक्रम राबवून सांस्कृतिक राजकीय सामाजिक क्रीडा अशा वेगवेगळे उपक्रम राबवून या ठिकाणी सपत्नीक या पुरस्काराचा स्वीकार ती या ठिकाणी करत आहे. शाल श्रीफळ मानपत्र सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी पुष्पहार घालून त्यांचे या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यथोचित सन्मान होत आहे. शाळा बाहेर उपक्रम शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि शासकीय उपक्रम त्यांनी राबवले. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करावं. पूर्वभावी सहकारी व्यक्ती मेहनती प्रामाणिक निर्दिष्ट आणि सर्व सुचकता असणारे व्यक्तिमत्व आदरणीय तुकारामजी पवार साहेब यांचे खूप अभिनंदन. यानंतर आपल्या मुलावर चांगले संस्कार करून समाजामध्ये एक चांगली व्यक्ती घडवण्याचं काम ज्यांनी केलं उमरे बापू यांचं सांगितलं की या पुरस्काराव्यतिरिक्त आपण एक पुरस्कार वाढवला आणि तो पुरस्कार असा आहे की आदर्श माता-पिता. कारण की सर्वांच्या समोर एक आदर्श माता-पिता आणि अशा परिस्थितीत वास्तव याचे संदेश द्यावा हेतूने आदर्श माता-पिता पुरस्कार त्यांना आहे. त्यांची तीनही मुले डॉक्टर आहेत आणि सध्या स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून आध्यात्मिक कार्य संघटनाच्या माध्यमातून बालकांना मूल्य शिक्षण देण्याचं काम या ठिकाणी करत असतात. त्यांचा आदर्श माता-पिता पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माध्यमातून हा आदर्श माता-पिता पुरस्कार या पाठीमागे या मी उपस्थित करण्यासाठी करतो की आपण जोरदार टाळ्या वाजवून समोर पहा सगळे. एक मिनिट समोर पहा सगळे. समोर एक मिनिट समोर सगळे. स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर बालसंस्कार करणे चांगल्या गोष्टींची निर्माण करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी या पुरस्काराची करण्यासाठी आहे. महाराष्ट्र पत्रकार संघ आयोजित गेवराई तालुक्यातील प्रथम गेवराई भाषण असणारा हा पुरस्कार सन्माननीय प्राध्यापक शिवाजी वराडकर यांना शैक्षणिक कार्यासाठी या ठिकाणी देत आहोत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकुटुंब आई वडील आणि पत्नी मुलगी आणि मुलगा या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी येत आहेत. आतापर्यंत आदर्श शिक्षक पुरस्कार नवरत्न पुरस्कार श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी गोवा विधानसभेचे विधान परिषदेचे अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी देण्यात आला. शैक्षणिक क्रांती करण्याचं काम करत असलेला हा अवलिया यांचा या ठिकाणी सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होत आहे. सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवून आपण या कार्यक्रमाला शाळा क्लासचे सर्व स्टाफ मेंबरांना या पुरस्कार स्वीकारण्यासाठी येत आहे. शाळेमध्ये जास्तीचे सर्व स्टाफ मेंबर या ठिकाणी आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी सर्व येत आहे. सर समोर